Dear students, welcome in the brief course of class 10. We have already completed our competency or learning outcome statement 8, which was about read carefully to understand a new concept or a idea. So today let's start our new activity, means new competency learning outcome statement 9, which is about learn new words, expressions and enrich her vocabulary through reading. म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपण आज अध्याय निष्पत्ती वाक्य 9 यामध्ये काय पाहणार आहोत, काय शिकणार आहोत, तर नवीन शब्द, न्यू वर्ड्स, एक्सप्रेशन्स म्हणजे वाक्यप्रयोग, आणि आपण त्यामध्ये वोकॅब्युलरी थ्रू रीडिंग म्हणजे आपली जी इनरिच आहे, इनरिच म्हणजे काय, तर संपन्न करणे, समृद्ध करणे. आपली जी वोकॅब्युलरी आहे ती रीडिंग मधून संपन्न करणार आहोत, समृद्ध करणार आहोत. आता नाउ लुक ॲट द ॲक्टिव्हिटी नंबर 1, ऑब्जेक्टिव्स. Which objectives are here? To enable students to learn new words and vocabulary. म्हणजे इनेबल म्हणजे काय, त्यांना एबल बनवणं. कशासाठी, तर नवीन शब्द शिकण्यासाठी किंवा त्यांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी त्यांना, विद्यार्थ्यांना एबल बनवणे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट काय सांगितलं बघा, टू एनरिच द वोकॅब्युलरी टू डेव्हलप देअर लँग्वेज स्किल. काय करायचंय, त्यांचं भाषा कौशल्य जे आहे ते विकसित करण्यासाठी आपल्याला त्यांची जी शब्दसंग्रह आहे तो काय करायचा आहे, समृद्ध करायचा आहे. नाउ लुक ॲट द थर्ड, टू मेक देम कॉन्फिडंट अँड बोल्ड रीडर्स थ्रू रीडिंग स्किल्स. म्हणजे वाचनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये, विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास आणि त्यांना बोल्ड रीडर बनवायचे आहे. नंबर 4, टू इनेबल देम टू फाइंड आउट द पर्टिक्युलर वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी. त्याचप्रमाणे त्यांना एखादा विशिष्ट शब्द डिक्शनरी मधून कसा शोधून काढायचा हेही त्यांना शिकवायचं आहे. म्हणजे या सर्व गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना एबल करायचं आहे. कोणत्या गोष्टीसाठी, नवीन शब्द शिकण्यासाठी, त्यांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी त्यांना समर्थ बनवायचं आहे, किंवा त्यांची भाषा कौशल्य आहेत ती विकसित करायची आहे, त्यांचा शब्दसंग्रह समृद्ध करणे, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, किंवा त्यांचं वाचन कौशल्य आहे ते विकसित करून त्यांना बोल्ड रीडर्स करणे, त्याचप्रमाणे विशिष्ट शब्द त्यांना डिक्शनरीमध्ये कसा शोधायचा याच्यासाठी त्यांना आपण एबल बनवायचे आहे. आता हे ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर instructions for teachers and parents and facilitators. First is check whether the students are reading the passage properly. म्हणजे टीचर्सनी किंवा पॅरेंट्सनी काय करायचं, तो विद्यार्थी आहेत ते जे पॅसेज दिलेले आहेत ते योग्य पद्धतीने वाचन करतात का. ऑब्झर्व देअर टोन ऑफ व्हॉइस, इंटोनेशन्स व्हाईल रीडिंग पॅसेज. म्हणजे काय करायचं, ते वाचन करत असताना त्यांचा आवाज आणि त्यांचे इंटोनेशन्स, म्हणजे तुमचं जे वाचण्याचा आवाज आहे तो त्याच्यामध्ये चढ उतार आहे का हे पाहायचं आहे. लेट देम चान्स टू गेस द मिनिंग ऑफ वर्ड्स. त्याचप्रमाणे ते वाचन करत असताना त्यांना त्या शब्दाचा अर्थ लावण्याचाही प्रयत्न त्यांना करू द्यायचा, अशी त्यांना संधी द्यायची. ऑब्झर्व द प्रोनाउन्सिएशन ऑफ देअर रीडिंग वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स. म्हणजे ते जे उच्चार करणार आहेत, प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय, विद्यार्थी जे उच्चार करणार आहेत शब्दांचं किंवा एखाद्या एक्सप्रेशनचं, ते त्याचं निरीक्षण करायचंय, म्हणजे ते योग्य प्रकारे त्याचं प्रोनाउन्सिएशन करतात की नाही. टेल देम टू कीप इंग्लिश डिक्शनरी वाईल रीडिंग पॅसेज अँड डुईंग ऍक्टिव्हिटी. विद्यार्थ्यांना ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करत असताना सोबत त्यांनी काय करायचंय, इंग्लिश डिक्शनरी ठेवायची आहे, किंवा हा पॅसेज वाचत असताना इंग्लिश डिक्शनरी सोबत ठेवायची. हे इन्स्ट्रक्शन कोणासाठी होते, तर हे टीचर्स किंवा पॅरेंट्ससाठी होते. आता मात्र इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, हे तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत. बघा काय दिलाय पहिलं इन्स्ट्रक्शन त्यांनी, रीड द पॅसेज केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स. विद्यार्थ्यांसाठी इन्स्ट्रक्शन आहेत, काय करायचंय त्यांनी,
पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्या पॅसेजमध्ये नवीन शब्द कोणते आहेत ते शोधून काढायचे. सेकंड काय दिलं बघा, लिसन द पॅसेज अटेंटिव्हली टू फाइंड आउट अननोन वर्ड्स. काय करायचंय की जे अननोन वर्ड्स म्हणजे अपरिचित शब्द, जे आपल्याला माहिती नाहीत अशा शब्दांसाठी, म्हणजे शब्द अननोन आहेत ते शोधून काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, तो पॅसेज जो आहे तो अधिक काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचा आहे. अटेंटिव्हली म्हणजे खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन. नंबर 3, गेस द मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स अँड ट्राय टू टेल द क्लास. थर्ड पॉइंट काय सांगितलंय, इन्स्ट्रक्शन काय सांगितलंय स्टुडंटसाठी, तर त्यांनी काय करायचंय की न्यू वर्ड्स जो आहे त्याचा अर्थ लावायचा आणि तो क्लासमध्ये सांगायचा आहे, सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंबर 4, टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक. म्हणजे पॅसेज जेव्हा तुम्ही रीड करत असाल तेव्हा तुम्हाला जे पॉइंट्स महत्वाचे वाटले ते महत्वाचे पॉइंट्स तुम्ही नोटबुकमध्ये टेक डाऊन करायचे आहेत, घ्यायचे आहेत. नंबर 5, कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. जशी इन्स्ट्रक्शन सांगितलेली आहे त्याप्रमाणे ती ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायची आहे. आणि लास्ट नंबर 6, कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. तुमच्यासोबत एखादी चांगली डिक्शनरी ठेवायची आहे. तुम्हाला समजलं असेल की हे वरचे जे पॉइंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट आहेत, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स असतील किंवा इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, हे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी दिलेले आहेत. पण प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते मात्र वेगळे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा लर्निंग ॲक्टिव्हिटी. इथे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय सांगितले आपण सुरुवातीला हे समजून घेऊ आणि नंतर आपण त्या पॅसेजकडे पाहू. बघा इथे, टीचर आस्क्ड टू रीड द पॅसेज केअरफुली अँड टेल टू फाइंड सम न्यू वर्ड्स. म्हणजेच टीचर काय करणार आहेत, तुम्हाला तो पॅसेज खूप काळजीपूर्वक वाचायला सांगणार आहेत आणि त्याचप्रमाणे तो वाचत असताना त्यामध्ये नवीन शब्द शोधा असे सांगणार आहेत. त्यानंतर बघा, टीचर सपोर्ट्स ऑल स्टुडंट टू कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्हाला त्या दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या कम्प्लीट करण्याला तुम्हाला सपोर्ट करणार, मदत करणार आहेत. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन अँड ट्राय टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी टास्क. विद्यार्थी सुद्धा इन्स्ट्रक्शन जसे टीचर देणार आहेत त्याप्रमाणे किंवा पॅरेंट्स देणार आहेत त्याप्रमाणे ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहेत, इन्स्ट्रक्शन फॉलो करणार आहेत. आता बघा, नाव लेट्स सी दिस पॅसेज. At least one earthquake happens somewhere in the world every day. On some days, there are many more. A few causes great damage and loss of life. Some are felt only as slight shudders of the ground. Many more are so small that they cannot be felt at all. We know about them only because they are shown on a seismograph, a delicate instrument which records movements of the ground. It has a small needle which scratches a white line on a strip of black paper, which is going round on a drum. When everything is quiet, still the line is straight, but when the ground shakes, the lines becomes wiggly. A severe earthquake, even though it is a long way away, makes large wiggles on the line. Many earthquakes happen under the sea and they often cause great waves called tsunamis. Tsunamis are taller than a house and they race across the sea one after another at high speed. Ships in their path may be wrecked, and when the waves reach land, there may be flooding and enormous damage. So, students, we see the new words and their meanings, and after that, we understand the whole passage which is about earthquake. New words.
First word is seismograph, a delicate instrument which records movements of the ground. म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट, एक नाजूक इन्स्ट्रुमेंट आहे की जे ग्राउंडच्या ज्या हालचाली आहेत त्या रेकॉर्ड करतं. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? भूकंप लेखन यंत्र. नेक्स्ट वर्ड नीडल. हा तुम्हाला माहिती असेल. अ शार्प पॉइंटेड इम्प्लिमेंट, युजली स्टील. स्टीलचं एक शार्प टोक असणारा एक वस्तू, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? सुई. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे बघा इथे विगल. विगल्स म्हणजे काय? विगलचा प्लुरल फॉर्म आहे विगल्स. टू मूव्ह फ्रॉम साइड टू साइड विथ स्मॉल क्विक, म्हणजे एका बाजूपासून दुसऱ्या बाजूकडे जाताना थोडीशी हालचाल करणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? डोलणे किंवा किंचित हलणे. नेक्स्ट वर्ड इज रेक. रेक म्हणजे टू डिस्ट्रॉय, म्हणजे नासधूस होणे, नासधूस करणे. फ्लडिंगचा अर्थ ओव्हरफ्लोईंग वॉटर ऑन टू नॉर्मली ड्राय लँड, म्हणजे पूर असा अर्थ आहे त्याचा. आणि शडर्सचा अर्थ आहे शेक, म्हणजे थरथरणे. हे तुमच्या जो अर्थक्वेक बद्दल जो पॅसेज दिलाय त्या पॅसेज मधले मी काही नवीन शब्द तुम्हाला समजण्यासाठी लिहून त्याचे अर्थ इथे दिलेले आहेत. तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवा. विद्यार्थ्यांनो, आता आपण या पॅसेजचा मराठीत अर्थ पाहूया. काय पहिलं वाक्य दिलंय बघा. ॲट लिस्ट वन अर्थक्वेक हॅपन्स समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे, म्हणजे प्रत्येक दिवशी जगामध्ये कुठेतरी कमीत कमी एक भूकंप होत असतो. ऑन सम डेज देर आर मेनी मोर, कधी कधी तर भरपूर होत असतील एखाद्या दिवशी. अ फ्यू कॉजेस ग्रेट डॅमेज अँड लॉस ऑफ लाईफ, त्यामधील काही जे भूकंप होतात त्यामुळे काय होत असतील तर मोठे नुकसान होत असतील. काही जणांचं जीवन सुद्धा कदाचित त्यांना मृत्यू पण त्यामध्ये येत असेल, लॉस होत असेल. सम आर फेल्ट ओनली ॲज अ स्लाइट शडर्स ऑफ द ग्राउंड, आणि काही काही जे भूकंप असतात ते फक्त स्लाइट म्हणजे किंचित अशी जमीन हलल्यासारखेही घडत असतील. मेनी मोर आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी फेल्ट ॲट ऑल, आणि काही तर एवढे मायनर असतील की ते आपल्याला समजत सुद्धा नसतील. We know about them only because they are shown on seismograph. Seismograph मी अर्थ सांगितला तुम्हाला, भूकंप लेखन यंत्र. आणि काही काही तर आपल्याला कशामुळे माहिती होत असतील तर फक्त ते त्या भूकंप लेखन यंत्र जे आहे त्यावरती त्याची नोंद झालेली असते म्हणून ते माहीत होत असतील. आता इथे सायस्मोग्राफचा अर्थ दिलाय बघा. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स मुवमेंट्स ऑफ द ग्राउंड. डेलिकेट म्हणजे नाजूक, नाजूक असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे ग्राउंडच्या हालचालीचं रेकॉर्ड करतं. पुढे बघा. इट हॅज अ स्मॉल निडल विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन अ स्ट्रीप ऑफ ब्लॅक पेपर, म्हणजे काय सांगितलंय की इट हॅज अ स्मॉल निडल, एक छोटीशी अशी सुई असते की विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन अ स्ट्रीप ऑफ बॅक पेपर. बॅक पेपरची जी काळी पट्टी असते त्याच्यावरची एक व्हाईट अशी लाईन स्क्रॅच करते. विच इज गोइंग राऊंड ऑन अ ड्रम, की जी ड्रमच्या भोवती फिरत असते. वेन एव्हरीथिंग इज अ क्वाईट स्टील द लाईन इज स्ट्रेट. जर सर्व काही जर अगदी स्थिर असेल तर ती लाईन जी असते ती स्ट्रेट असते. बट when the ground shakes the line becomes wiggly, परंतु जर आपली जर जमीन थरथरली तर ती जी लाईन आहे ती कशी होते? अशी किंचितशी हलत राहते. A severe earthquake, even though it is a long way away, makes large wiggles on the line. म्हणजे जर खूप सिव्हर म्हणजे खूप अतिशय जोराचा जर भूकंप झाला तर काय होते? इट इज अ लॉंग वे अवे, म्हणजे ती लाईन जी आहे बराच वेळ ती हलत राहते. त्या म्हणजे ती स्ट्रेट राहत नाही तर बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात ती हलत राहते. मेनी अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी अँड दे ऑफन कॉजेस ग्रेट वेव्स कॉल्ड सुनामीज. असेच बरेचसे भूकंप जेव्हा समुद्रात होतात त्यावेळेस आपण काय म्हणतो की सुनामी आली असं म्हणतो.
Tsunami are taller than a house and they race across the sea. सुनामीच्या ज्या लाटा असतात त्या आपल्या घरापेक्षाही सर्वसामान्य उंच जातात. They race across the sea on one after another at high speed. एकानंतर एक अशा एकदम जलद गतीने त्या येत असतात समुद्रामध्ये. Ships in their path may be wrecked आणि त्यांच्या मार्गात जर एखादी जहाज किंवा जहाजे आली असतील ते नासधूस होतात. When the waves reach land, जेव्हा ती waves जमिनीवर होते, there may be flooding and enormous damage. तिथे पूर आलेला असतो आणि भरपूर नुकसान झालेलं असतं. असा थोडक्यात अर्थक्वेक बद्दल हा पॅसेज आहे. आता आपण सुरुवातीला न्यू वर्ड्स पाहिलेलेच आहेत. आता फर्स्ट ऍक्टिव्हिटी पाहूया इथे. ऍक्टिव्हिटी नंबर 1. मॅच द अपोजिट वर्ड्स. इथे अपोजिट वर्ड्स हे चुकून झालेले ते सिनॉनिम्स पाहिजे. म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचे खाली. मॅच द सिनॉनिम्स और सिमिलर वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मीनिंग्स इन कॉलम बी. म्हणजे कॉलम ए मध्ये शब्द दिलेत आणि कॉलम बी मध्ये त्याचे सिमिलर अर्थ दिलेत. त्याच्या आपल्याला इथे काय लावायच्या? जोड्या जोडायच्या. म्हणजे मॅच द पेअर्स करायचं आहे. आता आपण कॉलम ए मध्ये सुरुवातीला त्याचे अर्थ समजून घेऊया. ह्यूज. ह्यूजचा अर्थ काय होतो? ह्यूज म्हणजे खूप मोठे. व्हायब्रेशन्स म्हणजे थरथरणे. लिटिल म्हणजे छोटासा आणि लॉस म्हणजे काहीतरी हरवणे. आता इकडे बघा काय शब्द दिलेत. स्मॉल म्हणजे छोटा, डॅमेज म्हणजे नुकसान होणे, इनॉर्मस म्हणजे प्रचंड प्रमाणात आणि शडर्स म्हणजे थरथरणे. बघ आता समानार्थी शब्द तुम्हाला लगेच मिळतील इथे बघा. इथे काय होईल? ह्यूज साठी काय येईल? ह्यूज साठी इथे शब्द येईल इनॉर्मस म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात. व्हायब्रेशन्स म्हणजे थरथरणे म्हणजे शडर्स. लिटिल म्हणजे छोटेसे म्हणजे स्मॉल आणि लॉस म्हणजे हरवणे. याचाच अर्थ इथे डॅमेज. असा आपण इथे पेअर्स करायच्या आहेत. आता इथे बघा आन्सर द क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन बघा. विच आर द व्हेरियस नाउन्स इन द पॅसेज. आता तुम्हाला नाउन्स तर माहितीच आहेत. नाउन्स म्हणजे नाव. मग आता तुम्हाला पॅसेज मधून नाउन्स शोधता आले पाहिजेत. दुसरा प्रश्न काय दिलाय बघा. डिड यू फाइंड ऍडजेक्टिव्ह हिअर? विचार दे. तुम्हाला ऍडजेक्टिव्ह शोधता येतील का? मग ते कोणते आहेत? आणि ऍक्टिव्हिटी 3 बघा दिली आहे. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. ऍड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word of your own. म्हणजे काय करायचे? आपल्याला वर्ड चेन कम्प्लीट करायची. पण कशाची? वर्बची म्हणजे ऍक्शन वर्ड्स म्हणजे ज्याच्यातनं काहीतरी कृती दर्शवते असे. पण असे शब्द जरी तुम्हाला 4 ऍड करायचे असले तरी काय करायचे? each beginning with the last letter. प्रत्येक नेक्स्ट वर्ड जो आहे तो त्याच्या लास्ट लेटरने सुरुवात करायचा आहे. आता आपण याचे आन्सर्स पाहूया. Now let's see the answers of activity 1. Match synonyms. Synonyms म्हणजे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. आता मी इथे डायरेक्ट तुम्हाला उत्तरच दिलेली आहेत बघा. 1. Huge, enormous. Enormous. Vibrations, shudders. Little, small. Loss, damage. आता तुम्हाला दुसरा जो प्रश्न होता तो काय होता ऍक्टिव्हिटी 2 मध्ये? तर तुम्हाला त्याच्यामध्ये नाउन शोधायचे होते. आता नाउन्स म्हणजे तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, त्याला आपण नाम असं मराठीमध्ये म्हणतो. आता यामध्ये सुद्धा कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन असे 2 प्रकार आहेत आणि तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे. या लेसन मधले काही नाउन्स मी इथे तुम्हाला दिलेले आहेत. ते कोणते आहेत बघा. अर्थक्वेक, डे, डॅमेज, seismograph, ground, needle, paper, black, drum, tsunami, house, ships, line, ground. हे सर्व काय आहेत? नाउन्स आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला जर असं परत विचारलं की राईट कॉमन नाउन्स अँड प्रॉपर नाउन्स, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. आता इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की ब्लॅक हे कलरचं नाव दिलंय म्हणजे हे प्रॉपर झालंय. आणि सायस्मोग्राफ म्हणजे थोडक्यामध्ये भूकंप लेखन यंत्र आहे म्हणजे हे पण प्रॉपर नाउन. हे 2च शब्द प्रॉपर नाउन येतील. बाकीचे सगळे शब्द जे आहेत ते तुम्हाला माहितीच आहे कॉमन नाउन मध्ये येणार आहेत. नाउ लुक ॲट द ऍक्टिव्हिटी नंबर 2.
Did you find the adjectives in the passage? तुम्हाला या पॅसेज मध्ये ऍडजेक्टिव्ह शोधता येतात का, आहेत का असं विचारलं तर भरपूर ऍडजेक्टिव्ह आहेत. मी त्यातले काही इथे शोधून सांगितले. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय थोडक्यामध्ये इथे? विशेषण, बरोबर आहे ना. मग नामाबद्दल जी विशेष माहिती सांगितलेली असते त्याला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल डॅमेज, नुकसान कसं झालेलं आहे? ग्रेट म्हणजे खूप मोठं. मग म्हणजे डॅमेज या नामाबद्दल माहिती सांगितलेली आहे म्हणून ग्रेट हा काय झाला? एक हे विशेषण झाले. डेलिकेट, डेलिकेट म्हणजे नाजूक. आपल्या जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्या पॅरेग्राफ मध्ये डेलिकेट कशाच्या संदर्भात दिलंय? इन्स्ट्रुमेंट, म्हणजे कसं इन्स्ट्रुमेंट आहे तर डेलिकेट आहे, नाजूक आहे. त्यानंतर स्मॉल, काय कशाशी संदर्भित आलंय? नीडल. नीडल हे नाउन झालं आणि स्मॉल हे त्याचं ऍडजेक्टिव्ह झालं, म्हणजे कशी सुई? छोटीशी सुई. त्यानंतर व्हाईट, व्हाईट हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे. कशाबद्दल त्यांनी माहिती सांगितली? स्क्रॅचेस. कसे स्क्रॅचेस सांगितले? व्हाईट, म्हणजे स्क्रॅचेस नाउन झालं, व्हाईट ऍडजेक्टिव्ह झालं. आता ब्लॅक, ब्लॅक पेपर, पेपर नाउन झालं आणि त्या पेपर कसा आहे? ब्लॅक आहे, म्हणजे ब्लॅक हे त्याचा ऍडजेक्टिव्ह झालं. त्यानंतर सिव्हर अर्थक्वेक, कसा? खूप जोराचा भूकंप, म्हणजे सिव्हर हे त्याच्याविषयी माहिती सांगणार, नामाविषयी, अर्थक्वेक विषयी, म्हणजे ते झालं ऍडजेक्टिव्ह. लॉंग विगल्स, म्हणजे कशी लाईन आहे ती? म्हणजे हलणारी, डोलणारी परंतु लांब अशी ती लाईन. त्यानंतर लार्ज विगल्स, लॉंग वे, इनॉर्मस डॅमेज, हाय स्पीड, कशी स्पीड आहे? हाय. म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगितली की त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. हे ऍडजेक्टिव्ह आपल्या पॅसेजमध्ये आलेले आहेत. आणखीन बरेच असतील पण मी थोडेसे तुम्हाला इथे सांगितले. ग्रेट, डेलिकेट, स्मॉल, व्हाईट, ब्लॅक, सिल्वर, लॉंग, लार्ज, इनॉर्मस, हाय. नाव लुक ॲट द थर्ड ऍक्टिव्हिटी. थर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये त्याने काय सांगितलंय? वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. पण ती कशाची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे? व्हर्बची. व्हर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजे काय? तर कृती दर्शवणारे शब्द, म्हणजे कृती दर्शवणारे म्हणजे बोलणे, चालणे, फिरणे, लिहिणे, उठणे, बसणे. पण असेच व्हर्ब्स आले पाहिजेत. आणि व्हर्ब्स आलेले असतानाही व्हर्ब्सला जो शेवटचं जे लेटर आहे तेच लेटर पुढच्या शब्द सुरुवात होताना आलं पाहिजे आणि तो शब्द मात्र व्हर्ब असला पाहिजे. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिले, तुम्ही दुसरे व्हर्ब घेऊन हे उदाहरण करू शकता. आता बघा फेल्ट, फेल्टला शेवटचं लेटर कोणतं आलंय? टी, म्हणून मी त्याला व्हर्ब कोणता घेतलाय? टॉक. टॉक म्हणजे बोलणे, बोलण्याची क्रिया आहे. आता इथे शेवटचं लेटर कोणतं आलंय? के. केचं मी कोणता व्हर्ब घेतलाय? किल. किल म्हणजे मारणे, ठार मारणे. त्यानंतर इथे बघा एल हा शेवटचं लेटर आहे आणि एल पासूनचं व्हर्ब मी कोणतं घेतलंय? लाफ. लाफ म्हणजे हसणे. म्हणजे शेवटचे लेटर घेऊन पुढचा शब्द आपण तयार करायचा आणि त्याचे चेन असल्यामुळे त्यामध्ये ॲरो द्यायला आपण विसरायचं नाही. आता इथे कधी कधी कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब्स इथे दिलेले, पण इथे ऍडजेक्टिव्ह येतं, नाउन येतं, तर ते आपल्याला समजून व्हर्ब चेन करायची असते. Now look the next, solved activity demo. The teacher demonstrates one of the activities and supports learners to get expected answers from the reading passage. आता इथे बघा फिलिंग द ब्लँक्स. फिलिंग द ब्लँक्स सुद्धा आपल्याला मगाशीच इथे सांगितलेले आहेत. आपल्या पॅसेज मधूनच त्यांनी इथे कंप्लीट करायला दिलेले बघा. मेनी डॅश डॅश हॅपन अंडर द सी. डॅश डॅश आर टॉलर दॅन हाऊस. हे आपण इथे पॅसेज मध्ये पाहून कंप्लीट करू शकतो. काय सांगितले बघा? मेनी इथे दिलेलं आहे. मेनी अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी. जशा तसं वाक्य घ्यायचंय. आणि दुसरं दिलंय डॅश डॅश आर टॉलर दॅन अ हाऊस. इथे बघा सुनामीज आर टॉलर दॅन अ हाऊस, म्हणजे इथे सुनामीज येईल. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय येईल? मेनी अर्थक्वेक्स आणि दुसऱ्यामध्ये येईल सुनामीज. नाव लुक ॲट दिस. Teacher takes one word from the passage and tells students to add related words from it. Write the related words as shown in the example. आता इथे तुम्हाला समजून सांगायला लागेल की राईट द रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड म्हणजे संबंधित शब्द. पण कोणाच्या संबंधित शब्द लिहायचे आहेत?
ॲज शोन इन एक्झाम्पल, उदाहरणामध्ये जसे दाखवले आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला शब्द लिहायचे आहेत. आता बघा इथे त्यांनी शब्द दिलेला आहे की सेंट्रल मध्ये काय दिलंय, हाय दिले आणि साईडला स्पीड दिले. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की काय सांगितलं, हे कशाची जोडी आहे, नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह. बरोबर, स्पीड नाऊन आहे आणि स्पीड बद्दल माहिती, विशेष माहिती सांगणार आहे म्हणून हाय. कशी स्पीड, खूप जोराची स्पीड, हाय स्पीड असं सांगितलं इथे. आता असे शब्द तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. असे बरेचसे शब्द तुम्ही इथे लिहू शकता. आपल्याला इथे कमीत कमी फक्त 4 शब्द लिहिण्यासाठी सांगितले, इथे लिहू शकता तुम्ही. हाय स्कूल, त्यानंतर थोडक्यामध्ये हाय लेवल, हाय पीक, हाय पॉइंट, हाय प्लेस, असे बरेच शब्द तुम्ही लिहू शकता. See this activity. Some words, related words are here. बघा मी इथे काय शब्द दिलेत, हाय स्पीड इथे दिलेला आहे, हाय कमांड दिलाय, हाय लेवल दिलाय, हाय प्रेशर दिलाय, हाय स्कूल आहे, हाय पॉइंट आहे, हाय पीक आहे, हाय प्लेस आहे. म्हणजे असे शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आणखीन तुम्ही दुसरे शब्द यामध्ये लिहू शकता. विद्यार्थ्यांनी हा जो ऍक्टिव्हिटी सॉल्व डेमो आहे त्यातले जे क्वेश्चन्स आहेत, ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या संपूर्ण वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. Now let's see the second passage. Teacher instructs students to read the following passage and do the activity. First, we see this passage. Science comes out of questioning. No questioning, no science. Let me say that thought is the most powerful thing and human mind is the most unique gift. Thinking should become the capital asset of our country. No matter what the ups and downs, thinking leads to action and action results in problem solving which finally brings prosperity. I met a girl in Assam who addressed me, "You are in Brahmaputra Valley now where there are floods every year. Why don't you carry the flood water from here to Tamil Nadu?" It is very unadulterated thinking that can provide solutions like the networking of rivers. There are 300 million young minds in India like the girl from Assam. If these 300 million young girl minds are ignited and work hard, it will do wonders for the country. An ignited mind is the most powerful resource in any country. It can work wonders in shaping the future of the country. Question everything so that mind remains active. Let's see the meaning of this passage in Marathi and then we solve the activity. आता या संपूर्ण पॅसेजचा आधी आपण अर्थ समजून घेऊया आणि मग ऍक्टिव्हिटी सोडूया. काय सांगितलंय, सायन्स कम्स आउट ऑफ क्वेश्चनिंग, म्हणजे प्रश्नामधूनच विज्ञानाचा काय होतो, उगम होतो. नो क्वेश्चनिंग नो सायन्स, जर तुम्हाला प्रश्न पडले नसते तर विज्ञान सुद्धा निर्माण झालं नसतं. लेट मी से दॅट थॉट इज द मोस्ट पॉवरफुल थिंग, मला असं म्हणू द्या की आपले जे विचार आहेत ते सगळ्यात सामर्थ्यशील अशी म्हणजे थिंग आहे. ह्युमन माइंड इज द मोस्ट युनिक गिफ्ट, आणि त्याच्यामध्ये सामर्थ्यशील वस्तूमध्ये आपलं जे मानवी मन आहे ते एक अद्वितीय असं गिफ्ट आहे. थिंकिंग शुड बिकम द कॅपिटल असेस्ट ऑफ आवर कंट्री, आपल्या देशाची जे असेस्ट आहे म्हणजे मालमत्ता म्हणता येईल आपल्याला, ती काय आहे तर आपली जी विचार करण्याची सरणी आहे, विचारसरणी, ती आपल्या देशाची खरी मालमत्ता आहे. नो मॅटर व्हॉट द अप्स अँड डाऊन्स, मग तो विचार करत असताना किती अडथळे आले, अप्स अँड डाऊन्स आले, तो इथे विषय नाही. थिंकिंग लीड्स टू ऍक्शन अँड ऍक्शन रिझल्ट्स इन प्रॉब्लेम सॉल्विंग विच फायनली ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी. काय सांगितलंय की विचार करत राहिलं तर तो विचार आपल्याला कृती
घेऊन जातो आणि त्या कृतीचा रिझल्ट म्हणजे कृतीचा निष्कर्ष म्हणजे काय होतो, तर ती कृती करत असताना आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि मग ते सॉल्व्हिंग करत असताना आपली शेवटी काय होते, भरभराट होते, प्रॉस्पेरिटी येते आपल्याकडे. आता त्यांनी एक घटना सांगितली बघा. आय मीट अ गर्ल इन आसाम हू ॲड्रेस मी, म्हणजे मी एका मुलीला आसाम मधल्या भेटलो आणि तिने मला असं विचारलं की यू आर इन ब्रह्मपुत्रा व्हॅली, म्हणजे ब्रह्मपुत्रा व्हॅली मधून तू येतो की जिथे दरवर्षी पूर येत असतात. वाय डोंट यू कॅरी द फ्लड वॉटर फ्रॉम हिअर टू तामिळनाडू, म्हणजे मग त्या ब्रह्मपुत्रा व्हॅली मधले जे पूर आलेलं पाणी जे आहे ते पाणी तुम्ही आमच्या तामिळनाडूमध्ये का बरं आणू शकत नाही, का नाही आणत. इट इज व्हेरी अनअडल्टरेटेड थिंकिंग, म्हणजे खूप शुद्ध अशी, म्हणजे मनामध्ये काही वाईट विचार न येणारी अशी ती विचारसरणी होती की दॅट कॅन प्रोव्हाइड सोल्युशन्स लाईक नेटवर्किंग ऑफ रिव्हर्स. आणि त्याच्यामुळेच, ह्या विचारसरणीमुळेच नेटवर्किंग रिव्हरचं जे केलेलं आहे त्याच्यावरती उपाय म्हणून आपल्याकडे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं. देर आर 300 मिलियन यंग माइंड्स इन इंडिया लाईक द गर्ल फ्रॉम आसाम, म्हणजे जवळजवळ असे 300 मिलियन यंग माइंड्स आपल्याकडे आहेत की त्या मुलीसारखे आहेत आपल्या कंट्रीमध्ये. इफ दिस 300 मिलियन यंग माइंड्स आर इग्नायटेड अँड वर्क हार्ड, म्हणजे असे प्रगल्भित झालेले, प्रज्वलित झालेले असे जे मन आहेत 300 मिलियन तरुण जे इग्नायटेड माइंड्स आहेत त्यांनी जर खूप कष्ट केलं तर आपल्या कंट्रीमध्ये आश्चर्य होण्यात काहीच वेळ लागणार नाही. अँड इग्नायटेड माइंड इज मोस्ट पॉवरफुल रिसोर्स इन एनी कंट्री, म्हणजे प्रज्वलित झालेलं, प्रगल्भित झालेले जे मन आहे ते कोणत्याही देशासाठी काय असतात, ते पॉवरफुल रिसोर्स, म्हणजे खूप सामर्थ्यशाली असे ते स्रोत असतात. इट कॅन वर्क वंडर्स इन शेपिंग द फ्युचर ऑफ द कंट्री. आणि तेच प्रगल्भित झालेले मन काय करतात की आपल्या भविष्यामध्ये वेगवेगळ्या आश्चर्यांना आकार देत असतात. क्वेश्चन एव्हरीथिंग सो दॅट माइंड रिमेन्स ऍक्टिव्ह. त्यामुळे आपण काय करायला लागतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं मन काय राहील, ऍक्टिव्ह राहील, क्रियाशील राहील. असा हा पॅसेज इथे दिलेला आहे. आता बघा ऍक्टिव्हिटी बघू आपण इथे. ऍक्टिव्हिटी नंबर 1 इथे काय दिलेली ऍक्टिव्हिटी आहे, मॅच द पेअर्स ऑफ सिनॉनिम्स इन कॉलम ए विथ देअर मीनिंग इन कॉलम बी. सिनॉनिम्स बघा, समानार्थी शब्द, सिमिलर मीनिंग वर्ड्स. आता ए कॉलम मध्ये कोणते शब्द दिलेत त्याचा अर्थ बघू. युनिक, युनिक म्हणजे अद्वितीय, वेगळे. युनिकचा अर्थच असा आहे की अद्वितीय, म्हणजे एक एक वस्तू दुसऱ्यासारखी असूच शकत नाही असं म्हणतो आपण त्याला युनिक, स्पेशल. नंतर दुसरा दिलाय बघा अँड अडल्टरेटेड, म्हणजे शुद्ध, की ज्याच्यामध्ये कशाची भेसळ झालेली नाही असा. थर्ड दिला बघा कॅपिटल, कॅपिटल म्हणजे आपण कॅपिटलचा अर्थ माहिती आपल्याला. 4 रिसोर्स, रिसोर्सचा अर्थ स्त्रोत असं बोलतो, म्हणजे ओरिजिनल त्याचं काय आहे. आता इथे बघा कॉलम बी मध्ये समानार्थी शब्द दिलेत. आता आपल्याला युनिक साठी स्पेशल वन बरोबर येईल. त्यानंतर अँड अडल्टरेटेड म्हणजे प्युअर, कॅपिटल म्हणजे मेन आणि रिसोर्स म्हणजे ओरिजिन, असे हे आपण इथे मॅच द पेअर्स करू शकतो. आता इथे बघा इव्हॅल्युएशन मध्ये काय सांगितलंय, teacher will boost confidence by checking fluency of new words as well as their vocabulary, confidence of finding out unfamiliar words and vocabulary from the dictionary, word power and vocabulary of students and how it affects in the class. म्हणजे विद्यार्थ्यांची म्हणजे फ्लुएन्सी किती आहे की नवीन वर्ड शोधू शकतो का, त्याच्यामध्ये नवीन शब्द शोधत असताना, अनफॅमिलियर वर्ड शोधत असताना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे का, तो डिक्शनरी हाताळू शकतो का, अशा थोडक्यात या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता लास्ट बघा माय टेक अवे. टुडे आय लर्न, मी आज ह्या ऍक्टिव्हिटी मधून काय शिकले किंवा शिकलो. टुडे आय हॅव लर्न हाऊ टू डील विथ न्यू वर्ड्स अँड मिनिंग्स, म्हणजे नवीन शब्द किंवा त्याचे अर्थ कसे शोधायचे. हाऊ टू यूज डिक्शनरी वाईल रीडिंग एनी टॉपिक्स, एखादा टॉपिक वाचत असताना डिक्शनरी कशी वापरायची. जनरली तुम्हाला माहिती आहे की डिक्शनरीमध्ये आपण शब्द कसे शोधतो, तर अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेले असतात ए बी सी डी नुसार आणि त्याच्यानुसार आपल्याला शब्द शोधायला लागतात. अबाउट द वर्ड चेन ऍक्टिव्हिटी, वर्ड चेन मी तुम्हाला सांगितली की वर्ड चेन कशी करतात की शेवट एखादा शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाचा शेवटचा जे लेटर आहे त्या लेटर पासून आपला पुढचा शब्द आपण तयार करतो. पण वर्ड चेन कशाबद्दल करायची ते मात्र आपण क्वेश्चन्स मध्ये वाचायला पाहिजे की वर्ब बद्दल करायची, ऍडजेक्टिव्ह बद्दल करायची की नाउन बद्दल करायची. त्यानंतर बघा लास्ट हाऊ टू इम्प्रूव्ह वर्ड पॉवर.
आपली संपत्ती जी आहे ती कशी इम्प्रूव्ह करायची याच्यावरती आपण जास्त भर द्यायचा आहे. म्हणजे आपण याच्यातनं शिकलो की कशी आपली शब्द संपत्ती जास्त आपण इम्प्रूव्ह करायची आहे. आता तुम्हाला फक्त मी एक मगाशी जे पेअर्स मॅच द पेअर्स आहे त्याचा एक छोटासा फोटो इथे दाखवते, म्हणजे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून ठेवू शकाल. Write this new word and match the pairs in your notebook.